नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपण शून्यातून विश्व निर्माण केलेल्या आणि यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या व्यक्तींचा प्रवास जाणून घेत असतो. आज देखील आपल्या सोबत एक यशस्वी उद्योजक आहेत ज्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे संजय वायाळ सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. सरांकडून आपण त्यांचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. संजय वायाळ हे ईश्वेद समूहाचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. संजय वायाळ हे शेतकरी कुटुंबातील तरुण असून आज या समूहाच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहिले जात आहेत. सर्व अडचणींना तोंड देत प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या जन्मभूमीत जागतिक दर्जाच्या बायोटेक उद्योग समूह सुरू करून उद्योजकतेचं उदाहरण ठेवलंय. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्याला रोजगार उपलब्ध करून देण्याचं, तसंच गरीब शेतकरी, विधवा महिलांना रोजगार आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलंय. संजय सर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड 2021 महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलाय. तसंच 2018 मध्ये मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्कृष्ट कृषी स्टार्टअप पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय. कृषी क्षेत्रातील असामान्य कार्यासाठी भारतातील सर्वात प्रेरणादायी CEO 2017 या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी आगळं वेगळं करायचंय आणि त्यांना रोजगार निर्माण करायचा आहे, यासाठी तुम्ही आजवर काम केलेलं आहे. सगळ्यात आधी ईश्वेद समूहाची ही जी संकल्पना आहे ती तुमच्या मनात कशी आली आणि त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? जसं तुम्ही बोललात की माझा जन्म शेतकरी कुटुंबातच झाला, म्हणून शेतीशी माझी पहिल्यापासून नाळ जोडलेली आहे. माझं शिक्षण झाल्यानंतर मी परदेशात नोकरी केली, युरोपमध्ये केली, अमेरिकेमध्ये केली. पण माझ्या मनामध्ये ती कुणकुण नेहमी राहायची की मी माझ्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. मला माझ्या मातीसाठी, माझ्या गावातील लोकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी काही करता येईल का, हे माझ्या मनात नेहमीच असायचं. म्हणून 2014 साली माझा आणखी एक दुसरा प्रवास असा आहे की मी बायकर आहे. तर बायकिंग करण्यासाठी लेह लडाखच्या डोंगरामध्ये मी आलो जर्मनीवरनं. आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की काहीतरी भारतामध्ये येऊन करायचं आणि शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. तिथे माझे मित्र संदीपजी बोरा यांच्याशी माझी भेट झाली. मी सांगितलं की असं काहीतरी करायचं. त्यांनी मला होकार दिला आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की मग आपण एक बायोटेक कंपनी आपण काढूया. आणि माझ्या लहान भावालाही मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं, अक्षयला, आणि सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल, शेतकऱ्यांच्या आत्ता काय समस्या आहे की त्यांना चांगल्या क्वालिटीचं प्लांटिंग मटेरियल भेटत नाही आहे. म्हणजे चांगल्या जातीची त्यांना रोपं भेटत नाही, त्यांना सीड्स भेटत नाही, त्यांनी चांगल्या दर्जाचे फर्टिलायझर्स भेटत नाही. ती या क्षेत्राशी निगडीत आपल्याला काम करायची, ही खरी संकल्पना. आणि दुसरी महत्त्वाची जसं म्हणलं की महिलांसाठी रोजगार निर्मिती, ग्रामीण भागामध्ये रोजगार आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतात, शाश्वत शेती, हा आमचे खरे ऑब्जेक्टिव्ह होते. आणि त्या माध्यमातून 2014 साली आम्ही सिंदखेड राजा, जे माझी जाऊचं जन्मस्थान आहे, तिथे आम्ही ईश्वेद बायोटेक नावाचं एक छोटंसं रोपटं किंवा ही एक संकल्पना सुरू केली. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की एका छोट्याशा रोपट्यापासून सुरुवात केली आणि आज इतका मोठा उद्योग समूह तुम्ही सांभाळतायत, त्यामुळे इतक्या मोठ्या लेवलवर काम करत असताना काही अडचणी देखील आल्या असतील, त्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली? हां, निश्चितच. कारण हा मी जसं म्हणलं की आमची भारतातली वन ऑफ द बिगेस्ट लॅब आहे, काही लॅबमधली. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी होती की आम्ही जो हा प्रोजेक्ट टाकला अत्यंत डोंगराळ भागात आणि ग्रामीण एरियामध्ये टाकला, जिथं कुठली MIDC नाही. तर सगळ्यात महत्त्वाचे चॅलेंजेस तिथं इन्फ्रास्ट्रक्चरचे होते. इलेक्ट्रिसिटी असतील, तिथं वॉटर सप्लाय असेल, हे सगळ्यात चॅलेंजेस होते. पण बिगेस्ट चॅलेंज किंवा बायोटेक म्हटलं की खूप हायटेक इंडस्ट्रीत आम्हाला स्किल सेटवाली लोकं भेटणं खूप महत्त्वाची. तिथं तो स्किल, तो टॅलेंट पूल त्या भागात नव्हता. तर ते एक बिगेस्ट चॅलेंज होतं. पण मी म्हणतात ना की जर कधी आपलं स्वप्न किंवा आपण ठरवलेलं ध्येय जर का आपलं इंटेन्शन जर क्लिअर असेल तर लोक जुळत जातात. तशी टीम जुळत गेली आणि त्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि जसं मी म्हटलं की सगळ्यात जे अनस्किल लेबर होते त्यांना स्किल करणे, त्यांना स्केलअप करणे आमच्यासाठी हे सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज होतं. इलेक्ट्रिसिटी आम्ही ओढली, सगळं झालं, ते आपल्याला करता येतं. पण या इंडस्ट्रीला, कारण हा लेबोरियस जॉब आहे, तर या इंडस्ट्रीला खूप माणसं लागतात. आणि स्पेशली आम्ही म्हणलं की महिलांना, ते बी ग्रामीण भागातल्या महिलांना
हे शिक्षण देणं ते आमच्यासाठी अवघड होतं. पण आमच्या टीमनी, म्हणजे हे सगळं श्रेय आमच्या टीमला जातं, त्यांनी दिवस रात्र काम करून या सगळ्या टीमला एक चांगलं स्किल सेट, जे बायोटेक्नॉलॉजीला लागतं जे स्किल आहे ते त्यांच्यामध्ये डेव्हलप केलं. तर ते एक चॅलेंज आमचं आम्ही ओव्हरकम केलं. दुसरं चॅलेंज आम्हाला या क्षेत्रामध्ये आणखी एक होतं की बेसिकली ही इंडस्ट्री किंवा ही सगळं काय सगळ्यांसाठी नवीन होतं. आमच्यासाठी फाउंडरसाठी नवीन होतं, तर आमच्या टीमसाठी नवीन होतं. आणि जे आम्हाला सिनियर लोक लागतात, आम्हाला बरेचसे सायंटिस्ट लागतात, तर एका छोट्याशा गावामध्ये ते सायंटिस्ट येतील का? पण जेव्हा जेव्हा मी माझं विजन त्यांना सांगितलं, मला ग्रामीण भागामध्ये काहीतरी करायचं आणि हे सगळं काय आपल्याला जगाच्या पाठीवर घेऊन जायचं आणि जर तुम्ही लोक जर माझ्यासोबत असेल तरच हे घडणार आहे. आणि हे माझं विजन त्यांना पटलं. म्हणून मी नेहमी म्हणतो की विजन आणि मिशन एकाच पेजवरती असावं. बायोटेकचं विजन माझं होतं, पण माझी टीम ऑलवेज माझ्याशी मिशन म्हणून माझ्यासोबत राहिली. आणि बघता बघता हे लावलेलं, जसं तुम्ही म्हणला की एक छोटंसं रोपटं आम्ही जगाच्या पाठीवर घेऊन गेलो. अगदीच. आणि ईश्वेद बायोटेकची जी संकल्पना आहे ती देखील फार आगळी वेगळी आहे, तर याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? माझ्या डोक्यामध्ये असं होतं की भारतामध्ये सगळ्यात हायटेक लॅब टाकायची. ईश्वेद बायोटेक ही आमची टिश्यू कल्चर क्षेत्रामध्ये काम करते. 3 करोड रोपे बनवण्याची क्षमता प्लस अपग्रेड फॅसिलिटी आमच्याकडे 2 करोड, म्हणजे 5 करोड रोपे आम्ही त्यामध्ये बनवू शकतो. तर माझ्या डोक्यामध्ये असं होतं की एकदम हायटेक लॅब याच्यासाठी टाकायचे की जगातल्या सर्वोत्तम व्हेरायटी ज्या असतील, म्हणजे केळीमध्ये असेल, संत्रामध्ये असेल, मोसंबीमध्ये असतील, लिंबूमध्ये असतील किंवा अजून कशामध्ये असतील, तर या सगळ्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट जातीची रोपं आम्हाला इथे निर्मिती करता यावी, त्या दृष्टीने आम्ही अत्यंत हायटेक लॅब बांधायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही ती हायटेक लॅब बांधली. आणि जगभरामध्ये बऱ्याचशा देशांची आम्ही कोलॅबोरेशन करून काही व्हेरायटी इंडियामध्ये आणल्या आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर त्या कशा देता येईल हे सगळं तंत्रज्ञान आमच्या टीमनी विकसित केलं. अगदीच. ईश्वेद क्रॉप सीड्स बद्दल देखील आम्हाला काय सांगाल आणि त्याचबरोबर कंपनीची ही संकल्पना देखील तुम्ही कशी तयार केली? जसं मी म्हणलं की आमची ईश्वेद बायोटेक आम्ही टिश्यू कल्चर लॅबमध्ये काम करतो. पण तुम्ही जर बघितलं की जालना जे गाव आहे सिंदखेडराजाजवळ, त्याला सीड कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं की जे काय हायब्रिड व्हेजिटेबल सीड्स असेल किंवा फील्ड क्रॉपचं सीड असेल ते सगळं त्या तिथे होतात. बऱ्याचशा कंपन्या तिथे आहे आणि मी भूमिपत्रही तिथलं आहे. तर माझ्या डोक्यामध्ये असं आलं की का नाही आपणही सीड इंडस्ट्रीमध्ये एक पाय ठेवावा. आणि 2016 साली आम्ही ईश्वेद क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालू केली. आणि त्यामध्ये आमचा महत्त्वाचा उद्देश असा होता की या इंडस्ट्रीमध्ये उत्कृष्ट दर्जाची भाजीपाल्याची बी बियाणे, मग त्यामध्ये कांदा असेल, वांगी असेल, टोमॅटो असेल, कारलं, दोडकं, भोपळा असेल, कॉलीफ्लॉवर, कॅबेज, अशा विशिष्ट प्रजाती हायब्रिड सीड्स निर्मितीचा आम्ही एक प्रोग्राम केला. त्यासाठी आम्ही एका 50 एकर एरियामध्ये एक ब्रीडिंग प्रोग्रामसाठी आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी जागा घेतली. आणि म्हणतात ना की आता मला सीड इंडस्ट्री तसं काही फारसं नॉलेज नव्हतं, पण म्हणतात वेड्याला वेडा भेटतो, तसे आणखी आमचे डॉक्टर सुहास चिरडे आमचे जे रिसर्च डायरेक्टर आहेत, त्यांचा एक 30 वर्षाचा अनुभव आहे सीड इंडस्ट्रीतला. जगातल्या सगळ्या टॉप कंपनीमध्ये त्यांनी काम केलं आणि ते आमच्याशी जोडले. आणि आम्ही असं ठरवलं की जगाला लागणारी बियाणे, नॉट भारतासाठी, आमचं विजन डे 1 पासून ठरलं होतं की जगामध्ये, लेट्स एक्झाम्पल, तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं, एखादं टोमॅटोचं सीड महाराष्ट्रात चालेल त्याचा अर्थ हा नाही की ते राजस्थानमध्ये चालेल किंवा अमेरिकेत चालेल. ते सगळ्या जगाचा आम्ही सीड इंडस्ट्रीचा अभ्यास करून त्या जातीने आम्ही आमचा ब्रीडिंग प्रोग्राम रन केला. आणि तुम्हाला सांगतो की सक्सेसफुली आम्ही पॅन इंडिया, साऊथ ईस्ट एशिया, आफ्रिका, युरोप आणि काही अमेरिकन म्हणजे US मध्ये आम्ही आता आमच्या ट्रायल्स वगैरे कंप्लीट झालेल्या आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचे बियाणे निर्यात करतोय. अगदीच. इतका मोठा टप्पा गाठत असताना कुठेतरी जी आपल्यासोबतची टीम आहे ती देखील महत्वाची आहे, त्यांचं योगदान देखील महत्वाचं आहे. तर आपल्यासोबत सध्या जी टीम कार्यरत आहे त्यांच्याबद्दल देखील आम्हाला काय सांगाल? जसं मी म्हणलं की माझा महिला सशक्तीकरणाचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला मी सांगतो की आमच्याकडं जसं आम्ही लावलेलं हे छोटंसं रोपटं 5 एम्प्लॉईपासून आम्ही सुरू केला. डायरेक्टली इनडायरेक्टली आमच्याकडे 1000 पेक्षा जास्त एम्प्लॉई काम करतात. आणि मी तुम्हाला प्राऊडली सांगतो त्यामध्ये 90% महिलाच काम करतात. आणि डेफिनेटली म्हणजे माझं असं मत आहे की मी आत्ताच म्हटलं की व्हिजन जर क्लिअर असेल, तुमचं इंटेन्शन क्लिअर असेल आणि तुमच्या फाउंडरचं जे काय व्हिजन आहे ते जर टीमपर्यंत तुम्ही क्लिअर कट जर पोहोचवलं तर टीम पण तुमच्यासोबत जुळून राहते. आणि निश्चितच या सगळ्या यशाचं जे म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सगळ्या यशाचं श्रेय जे आहे ते माझ्या टीमलाच आहे. कारण आमच्या इथे त्या टीमने दिनरात मेहनत करून, दिवसरात्र मेहनत करून आमचं एक छोटंसं रोपटं मोठं करण्याचा प्रयत्न केला. अगदी जसं तुम्ही टीम बद्दल सांगितलं आणि तुम्ही म्हणालात की जगभरात आपलं काम सुरू आहे, तर याच डीलर नेटवर्क बद्दल देखील आम्हाला काय सांगाल जे जगभरात पोहोचलेलं आहे?
तर जसं तुम्ही जर बघितलं की जसं टिश्यू कल्चर आहे, सीड आहे, आम्ही फर्टिलायझर्समध्ये पण काम करतो, बायोपेस्टिसाईडमध्ये. तर डेफिनेटली म्हणजे एकीकडं प्रोडक्शन करणं सोपं असतं, मी नेहमी म्हणतो, पण त्याची विक्री करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. तर त्यामध्ये बेसिकली आमच्याकडं भारतामध्ये जर म्हटलं तर आम्ही 20 राज्यापेक्षा जास्त राज्यामध्ये आता आमचं डीलर नेटवर्क आहे. आम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट जे डीलर असतात त्याला सुपर डिस्ट्रीब्युटर म्हणतात, छोटे तालुका लेवलचे डीलर असतील, स्टॉकिस्ट असेल, असं मिळून आमचं 1000 डीलरचं नेटवर्क आहे. जगामध्ये बेसिकली मी म्हटलं की आम्ही साऊथ ईस्ट एशिया, आफ्रिका आणि युरोप आणि अमेरिकेमध्येही आम्ही थोडंसं काम करतोय. म्हणजे आता सुरुवात झालेली, काही सीडही आम्ही एक्सपोर्ट करतो. आमचे प्लॅन मोर दॅन 20पेक्षा जास्त देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट करतोय. तर तिथं आमचं एक कंट्री लेवलला नेटवर्क आम्ही सेटअप केलेलं, की एका कंट्रीमध्ये एक मोठा डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर किंवा आमचा JV जो कोणी असेल त्याला आम्ही आमचे प्रोडक्ट देतो आणि त्याची विक्रीची, तिथल्या रिसर्चची, तिथल्या ॲग्रोनॉमीची ती सगळी व्यवस्था ते करतात. या माध्यमातून आम्ही असं आमचं विक्रीचं म्हणजे आमच्या मालाची विक्री करत असतो. त्याचबरोबर आमच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरती आमची रोपं, त्यांच्या बांधावरती खतं, त्यांच्या बांधावरती आमची बी बियाणे भेटावे, त्यासाठी आम्ही जसं फ्लिपकार्ट, अमेझॉनचा प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, तसा आमचा ईश्वेद मार्ट म्हणून प्लॅटफॉर्म आहे. तर ती संकल्पना खूप छान होती. असेच माझे मित्र माझ्याशी जोडले, मनीषजी गायकवाड ॲज अ CEO म्हणून ते आमच्याकडे जॉईन झाले. IT चा त्यांचा एक मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करून की बाबा आपल्याला शेतकऱ्यांना घर बसल्या त्यांनी त्याच्या मोबाईलवरनं जर ऑर्डर केलं तर भेटा, म्हणून ईश्वेद मार्ट नावाचं आमचं एक पोर्टल आहे, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती शेतकरी किंवा आमचे डीलर ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता आणि भारतामध्ये कुठल्याही गावामध्ये आम्ही त्यांना ते मटेरियल, आमचं ते प्रोडक्ट आम्ही त्यांना त्यांच्या बांधावरती विनामूल्य, काही त्याचे डिलिव्हरी चार्जेस न घेता आम्ही तिथे पोहोचवतो. अगदीच. तर शेतकऱ्यांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे की या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल आणि तुम्हाला सीड्स बद्दल देखील अधिक माहिती हवी असेल तर ई-कॉमर्स या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याचे कोणतेही चार्जेस नाहीये. तर याच आपल्या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत ईश्वेद समूहाचे संजय वायाळ सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी या संपूर्ण समूहाबद्दल आणि आपल्या कामकाजाबद्दल सांगितलं तुम्ही. जगभरात खरं तर तुम्ही पोहोचलेले आहात आणि हेच तुमचं ध्येय होतं. यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट देखील तितकीच महत्त्वाची आहे. तर आपल्या रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर बद्दल काय सांगाल? मला नेहमी असं वाटतं की जेव्हा तुम्हाला जगामध्ये पोहोचायचं असेल तर तुमच्या प्रोडक्टचं जे स्टँडर्ड आहे ते जागतिक लेवलचं असावं आणि त्या दृष्टीने आम्ही त्यासाठी आमची बायोटेकमध्ये जर म्हणलं टिश्यू कल्चरमध्ये तर आमची एक 7000 स्क्वेअर फीटाची रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे, जिथं मॉलिक्युलर बायोलॉजी असेल, जेनेटिक पिडिबिलिटी असेल, व्हायरस इंडेक्सिंगच्या सुविधा आहेत. अपार्ट फ्रॉम आम्ही तिथं सगळ्या आमच्या क्रॉपचे प्रोटोकॉल डेव्हलप करतो. त्यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे सांगतो की ईश्वेद बायोटेक ही भारतातली एकमेव अशी लॅब आहे की ज्यामध्ये आम्ही खजुराची टिश्यू कल्चर रोपे तयार करतो आणि जगभरामध्ये ती पाठवतो. त्याला एक खूप मोठा प्रोटोकॉल लागतो, तो आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमधनं होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आमचं सीडच्या विषयी जर बोलायचं झालं तर आमची GOT टेस्टिंग लॅब असेल, त्याच्यानंतर आमचे जे काय ब्रीडिंगचे प्रोग्राम असतील, त्याची जी मॉलिक्युलर असेल, जेनेटिक्स असेल, हे याचा एक मोठा रिसर्च सेंटर आमच्याकडे आहे. फीडवरती आमचा एक 50 एकरामध्ये सीडच्या बाबतीमध्ये रिसर्च सेंटर आहे. त्यामध्ये आमच्या काही युनिक व्हेरायटी ज्या सीडच्या आहे, जसं टोमॅटोमध्ये आमच्या ईश्वेद 102, 101 ह्या खूप युनिक व्हेरायटी आहेत आणि हे सगळं श्रेय आमच्या ब्रीडिंग टीमला जातं. त्याचबरोबर भेंडीमध्ये आहे, कांद्यामध्ये आमच्या युनिक व्हेरायटी आहे, मिरचीमध्ये काही युनिक व्हेरायटी आमच्या सिमला मिरचीमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या जस्ट बिकॉज ऑफ आमचं एक स्ट्रॉंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहेत. आणि आमच्या जगभरामध्ये मल्टी लोकेशन ट्रायल पण आहेत की आमचा जो प्रोडक्ट आहेत खरंच तिथं ट्रायल्स होता का, ते बी आमचे फील्ड रिसर्च अँड सेंटर आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आमचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम चालतं. त्यामध्ये बरेचसे PhD होल्डर असतील, बरेचसे सायंटिस्ट आहेत किंवा आमच्या बरेचसे कोलॅबरेशन आहेत आमचे की रिसर्च टेक्नॉलॉजी एक्सचेंजमध्ये असेल, रिसर्चसाठी असेल, तर त्या माध्यमातून आम्ही आमच्या संशोधन केंद्रामध्ये काम करत असतो. अगदीच. आणि यानंतर ईश्वेद लाईफ सायन्स बद्दल देखील तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. जसं मी बोललो की आमचा जो ईश्वेद ग्रुप आहे त्यामध्ये ईश्वेद बायोटेक आहे, ईश्वेद टिश्यू कल्चर, ईश्वेद क्रॉप सायन्स आहे, ईश्वेद लाईफ सायन्स आणि प्रामप्रेश आहे. तर माझ्या डोक्यामध्ये असं होतं की आपण एक सर्कल कंप्लीट करावं
की बाबा शेतकऱ्यांना सगळे ॲग्री इनपुट भेटावेत. म्हणजे तुम्हाला मी खरं सांगतो की ईश्वेद हा एकमेव समूह आहे की आम्ही टिश्यू कल्चरची रोपं निर्मिती करतो, आम्ही ॲग्री इनपुटमध्ये बियाण्याची निर्मिती करतो, आम्ही फर्टिलायझरची निर्मिती करतो. आणि हे सगळं झाल्यावर मला असं वाटलं की शेतकऱ्यांचा जो माल पिकवला जातो त्याबद्दल काय करता येईल. ओके, तर त्या संदर्भात मी ईश्वेद फार्म फ्रेशबद्दल काम केलं. ईश्वेद लाईफ सायन्स जी आमची कंपनी, यामध्ये आमची एक लॅब आहे जिथे आम्ही बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर आम्ही प्रोड्यूस करतो. आणि त्यामध्ये काही युनिक प्रोडक्ट आहे, जसं आमचा ड्रीप रीड म्हणून युनिक प्रोडक्ट आहे, तो ड्रीप इरिगेशनमध्ये वापरला जातो. ज्या ड्रीप लाईन असतात त्या चोकअप होतात, तर जनरली शेतकरी आता ॲसिड त्याच्यामध्ये ॲसिडनी त्याला फ्लश करतात. त्यासाठी शेतकऱ्याला त्या ड्रीप लाईन काढाव्या लागतात, परत लावाव्या लागतात, त्याचा खूप मोठा खर्च असतो. त्यासाठी आम्ही हे बायो सोल्युशन आणलेलं आहे. उभ्या पिकामध्ये त्याला हे देता येतं आणि त्यातनं खूप मोठा फायदा होतो. तसेच आमची ब्रिगेड किट आणि काही मॉलिक्युलर आहेत, असे काही फर्टिलायझर्स आहेत की ते शेतकऱ्यांसाठी खूप वरदान आहे. तर ईश्वेद लाईफ सायन्सच्या माध्यमातून आम्ही आता 40पेक्षा जास्त आमचे बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे प्रोडक्ट आहेत आणि शेतकऱ्यांना बांधावरती तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अगदीच. ईश्वेद समूहाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना समोर आणल्यात, त्यातलीच एक संकल्पना म्हणजे फार्म फ्रेश. तर याबद्दल देखील आम्हाला काय? जसं मी म्हटलं की आम्ही ॲग्री इनपुटमध्ये काम करतो, तर आज माझं असं मत आहे की शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकणं खूप अवघड आहे. ज्याला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज म्हणतात, त्याच्यावरती जर काम करता आलं तर हे शेतकऱ्यांसाठी मला वाटतं ते खरंच महत्त्वाचं काम आहे. त्या माध्यमातून आम्ही ईश्वेद फार्म फ्रेशची संकल्पना मांडली. आमच्या डोक्यामध्ये असं होतं की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल तो डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये कसं नेता येईल, त्यासाठी आमची ईश्वेद फार्म फ्रेश ही कंपनी काम करते. त्या माध्यमातून केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, काही फळभाज्या असतील, ज्या आम्ही आखाती देशामध्ये आणि बाकी ठिकाणी एक्सपोर्ट करतो आमच्या एक्सपोर्ट पार्टनरसोबत. आणि व्हेरी शॉर्टली आम्ही ईश्वेद ग्रुप एक खूप मोठं ग्रेडिंग आणि पॅकेजिंगचं युनिट आम्ही ईश्वेदच्या माध्यमातून टाकणार आहोत. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हजारो शेतकऱ्यांना त्यांचा माल परदेशात पोहोचवण्यासाठी हा महत्त्वाचा फायदा होईल. त्यासाठी आमची ईश्वेद फार्म फ्रेशची आम्ही संकल्पना मांडलेली आहे. अगदीच. आणि गेल्या इतक्या वर्षांपासून या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असल्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी तुमची दखल घेतली आहे आणि अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी देखील तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल देखील आम्हाला काय सांगाल? मला असं वाटतं की एखादा पुरस्कार भेटल्याने माणूस मोठा होतो असं नसतं, पण त्याला त्याच्या कामाची पावती असते. जसं मी म्हटलं की जेव्हा आम्ही हा ग्रामीण भागामध्ये प्रोजेक्ट सुरू केला आणि महिला सशक्तीकरण, महिला रोजगार निर्मिती, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, तर या माध्यमातनं बऱ्याच ठिकाणी दखल घेण्यात आली. मला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बरेच पुरस्कार मिळाले. इनफॅक्ट कृषी मंत्र्यांच्या हस्ते असेल किंवा माननीय गडकरी साहेब यांच्या हस्ते असेल किंवा अजून असे बरेच पुरस्कार. त्यामध्ये मला मोस्ट इन्स्पायरिंग CEO ऑफ इंडिया 2017मध्ये अवॉर्ड देण्यात आलं. त्यानंतर माझ्यावरती एक पोलादी पुरुष म्हणून पुस्तक लिहिण्यात आलं आणि त्या पुस्तकामध्ये सहज मी त्या लेखकाला विचारले की सर मी असं काय काम केलं की मला पुरस्कार देण्यात आला. तर त्यांचं म्हणणं आहे कला शाखेत शिकलेला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करतो आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये धंदा करतो, असा वेगळा माणूस आहे म्हणून त्यांना लिहावंसं वाटलं. आणि त्याचबरोबर मला एक 2019ला पद्मश्रीसाठी पण नॉमिनेट करण्यात आलं. तर मला वाटतं की हे सगळे पुरस्कार मला भेटले असं म्हणता येणार नाही, हे माझ्या टीमनी केलेली मेहनत आहे आणि त्या टीममुळे ते सगळे पुरस्कार मला वाटतं आमच्या टीमला भेटलेले आहेत. आपण थोडंसं वाक्याला हे करूया की संजयला न भेटता ही सगळ्या टीमला भेटलेले पुरस्कार आहेत आणि निश्चित त्याचं सगळं श्रेय टीमला जातं, माझ्या मित्रांना जातं, आईवडिलांना जातं, आणखी काय जे माझे शुभचिंतक असेल त्यांना जातं. अगदीच. खरं तर इतक्या वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर त्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळालेली आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कोलॅबोरेशन तुम्ही करतायत. अजूनही ते काम तुम्ही पुढे नेण्याचं एक ध्येय तुमच्या हातामध्ये, तर याबद्दल देखील काय सांगाल? जसं मी म्हटलं की जेव्हा मी भारतात आलो तर माझ्या डोक्यामध्ये असं होतं की एक छोटंसं युनिट टाकायचं संदीप आणि मी मिळून आणि बाकी आपलं जीवन जगता जगता आपल्याला समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आपण ते करायचं. पण त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण आणखी काही करू शकतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकतो. म्हणून बऱ्याच वेळा जसं तुम्हाला विजनरी माणसं भेटावी लागतात, तसेच असे माझी एक 6 वर्षापूर्वी माननीय हनुमंतराव गायकवाड BVGचे चेअरमन आहेत, त्यांची भेट झाली आणि ते खूप विजनरी आहेत खरं जर पाहिलं तर. बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की विजन चेंज करू शकतं. तर जागतिक पातळीवरती कोलॅबोरेशन, जागतिक पातळीचं विजन जे मला दिलं ते हनुमंतराव गायकवाडांनी दिलं आणि आता मिळून आम्ही हनुमंतरावजी गायकवाड आणि आम्ही मिळून बाय प्लॅन्स व्हेंचरच्या माध्यमातून बरीचशी प्रोजेक्ट करतोय.
त्या माध्यमातून आमचे 4-5 मोठे जे कोलॅबरेशन आमचं इस्रायलची गिनोसार म्हणून एक कंपनी तिच्याशी मोठं कोलॅबरेशन आहे. केळीमध्ये नंतर पायनॅपलमध्ये ब्ल्यूबेरीज आणि क्रॅनबेरीमध्ये आम्ही एक मोठं काम करतो. दुसरं आमचं एक मोठं कोलॅबरेशन आहे ते आमचं बॉलेस्बी नावाच्या कंपनीबरोबर आहे. ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. 700 मिलियन सॅपलिंग्स एव्हरी इयर ते बनवतात आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून 25 पेक्षा जास्त देशामध्ये आमचे प्रोडक्ट पोहोचवतो. आणि त्याच्या अजूनही आमचे बाकीचे जे कोलॅबरेशन आता आफ्रिकेमध्ये आम्ही 2-3 कोलॅबरेशन केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम आमचा आखाती देशामध्ये 2-3 कोलॅबरेशन आहे. आणि त्या कोलॅबरेशन जसं आम्ही आता खजुराविषयी मी जे बोललो की खजुराचं जे आमचं आहे तर दुबईमध्ये आता आम्ही लॅब घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून आखाती देशामध्ये ऑलमोस्ट येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये 15 लाख रोपं टिश्यू कल्चरची खजुराची पुरवण्याचा आमचा तो मानस आहे. तर या कोलॅबरेशनमधनं आम्ही टेक्नॉलॉजी एक्सचेंज करतो. त्या माध्यमातून आम्ही पण टेक्नॉलॉजी त्यांना देतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की जर का कधी इंटरनॅशनल कोलॅबरेशन झाले जर ती टेक्नॉलॉजी जर भारतामध्ये आली तर ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान ठरू शकतं. तर त्या दृष्टीने ईश्वेद आणि ईश्वेद ग्रुपचे सगळे एम्प्लॉई त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. अगदीच. एकंदरीतच ग्रामीण भागातला एक तरुण येतो आणि कृषी क्षेत्रामध्ये बायोटेक क्षेत्रामध्ये एवढी मोठी क्रांती घडवून आणतो आणि हे ध्येय आणि हा प्रवास इथेच थांबणार नाहीये तर यापुढे देखील तुम्हाला यामध्ये क्रांती घडवून आणायची आहे आणि तुमच्या सगळ्या प्रवासासाठी TV9 मराठीकडून देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे आभार. धन्यवाद. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या यशोगाथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.